तो हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे श्रद्धेश आणि मी हा व्हिडिओ बनवतो आहे फक्त एकच गोष्टीसाठी, जी की तुम्ही समजू शकता आहे की माझ्याकडे 1 महिन्यापासून काहीतरी गोष्ट घ्यायसाठी पैसे खूप पडलेले आहेत. पण आय जस्ट कुडंट बाय इट. कारण माझी मम्मी म्हणत होती मागवायचं असेल तर ते घरीच मागव म्हणे. तू तिथे शिरपूरला मागवू नको. तर लिटरली मी वॉलपेपर ठेवलं होतं त्या गोष्टीचं, की आपल्याला ही गोष्ट विकत घ्यायची, आपल्याला ही गोष्ट विकत घ्यायची, आपण ही गोष्ट विकत घेऊ मस्तपैकी. मी तेवढंच बघून फक्त खुश होत होतो मनातल्या मनात. काही विषय नाही, म्हटलं आता नाही तर तेव्हा घेऊ तेव्हा घेऊ. 1 महिना होऊन गेला ऑलमोस्ट. आणि गोष्ट कशी झाली माहिती का, त्याच्यात मी जेव्हा ट्रान्झॅक्शन करायला जात होतो त्याच्याने नेट बँकिंगचं करायचं. बॅकग्राऊंड बदलून घेऊ 2 मिनिटं. दिस लुक्स गुड. स्टुडिओ लाईट बंद केली तर नाही भारी वाटतंय. पोर्ट्रेट. पोर्ट्रेटच राहू देऊ, बॅकग्राऊंड बरोबर आलं. हे हे ही कॅफे टाईप फिलिंग येते थोडीशी. ओके, सो आय थिंक इट्स लुकिंग गुड ना. ठीक आहे, तर गोष्ट कशी झाली आणि आज मी दाढी सुद्धा करून आलोय. अँड यू कॅन जस्ट सी द जॉ लाईन. फेक आहे का ओरिजिनल आहे ते कळत नाही, पण बारीक तरी वाटतोय. आणि माझं वय खूप जास्त उतरून गेलंय असं. म्हणजे पहिले मी खूप मोठा दिसत होतो, तेवढ्यासाठीच मी ते केलं होतं. कटिंग मी काही केली नाही, कारण म्हटलं कसं केस मोठे राहू देऊ, दाढी कापून घेऊ, काही विषय नाही. माझं नाक बी चमकतंय एकदम. शी. आता ठीक आहे, आपण विषयावरती परत येऊ. एकदम टाइमपास बिलकुल काही करायचा नाहीये. बघ मी जवळ येऊन बोलतोय म्हणजे मी किती सिरियस आहे. ठीक आहे, तर गोष्ट कशी झाली माझी नेमकी. मला काहीतरी गोष्ट घ्यायची होती. ते बँक लिमिटपेक्षा ते महाग होतं. तर म्हटलं आपण मस्त नेट बँकिंगमध्ये घेऊ. ठीक आहे. तर मी नेट बँकिंग चालू करायला गेलो. सगळ्यात पहिले तर माझं अकाउंट ब्लॉक होऊन गेलं. तर त्याच्यात ते म्हटलं 2 दिवसानंतर उघडेल म्हणे. मग परत फॉरगॉट पासवर्ड गेलं. मी लिटरली कालच्या दिवशी सांगतोय, सकाळी उठलो, म्हटलं सगळ्यात पहिलं आपण ईट दॅट फ्रॉग वाचलं होतं. मग विचार केला, म्हटलं ब्रो, सगळ्यात पहिले सगळ्यात कठीण काम करायचं असतं म्हटलं. मी आय जस्ट ब्रश माय टीथ. आणि त्याच्यानंतर मी लगेच सुरू होऊन गेलो. म्हटलं आज तर आपण हे नेट बँकिंगचं करूनच राहू. मी वेबसाईटवरती चेकआउट करायला बघत होतो, तोपर्यंतच घाण झाली. कशी घाण झाली अशी विचार करा बरं. ऑलमोस्ट ऑलमोस्ट म्हणजे मी करायला गेलो तिथे ते दाखवत होतं की यू हॅव नो अकाउंट. म्हटलं अकाउंट कसं काय नाही, असं कसं काय म्हणताय हे. मग ते बघायला गेलो तर त्याच्यात कळलं की बाबा, म्हटलं अकाउंट बनवावं लागेल असं. ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं, माझी SBI बँक आहे तर योनोला लॉग इन करावं लागतं. मी तिथे लॉग इन केलं, सगळं करून बघितलं, तरी तसंच वाटत होतं की बा नाही म्हणे, नाही होते नाही होते नाही होते. इतका प्रयत्न केला तरी ते होतच नव्हतं. मग मी काल ॲक्च्युली माझे 4 तास चालले गेले. मग मी संध्याकाळी आंघोळ बिंघोळ केली, म्हटलं उद्या जाऊ आपण. ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊन बघितलं तर ते म्हटले SBIच्या बँकमध्ये जावं लागेल म्हणे. मी तिथे बँकमध्ये गेलो होतो, ते इतके स्वीट होते SBIचे एजंट, जे एक्सपर्ट होते ते कसे म्हणता माहिती का, बेटा नाही ठीक आहे ना, तू करून घे. आणि मी इतका पद्धतशीर, मी माझा लॅपटॉप घेऊन गेलो तिथे, म्हटलं हे घ्या, असं याच्यावरती करा, काही विषय नाही, असं तसं. कारण कसं ते कम्प्युटरवर बसलेलं राहतं कंटिन्यू. म्हटलं त्यांना त्यांचं काम असेल, मग आपण आपला लॅपटॉप घेऊन गेलो तर त्यांना जास्ती फायदा होईल बा. म्हणजे आपण आपल्या ह्याच्यातच करत राहू, मग त्याच्यानंतर करू. मी तिथे मल्टिपल टाइम्स लॉग इन केले, त्यांच्याच PC वरती लॉग इन केलं, एज वापरलं, क्रोम वापरलं, सफारी वापरलं, ओपेरा वापरलं, ब्रेव वापरून बघितलं. सगळीकडे कुठेच काही होत नव्हतं. मग परत ते पासवर्ड रिसेट केलं. ATM कार्डच्या डिटेल्सने केलं, त्याच्यानंतर पासवर्डच्या याच्याने केलं. सगळं करायला गेलो तरी काहीच होत नव्हतं. मग शेवटी त्यांनी बँक थ्रू ते रिसेट करून दिलं. एवढं सगळं झालं, मग प्रोफाईल पासवर्ड झाली ना. मग मी चेकआउट करायला गेलो मस्तपैकी. म्हटलं आता आपण ॲपलच्या पोज होत चेकआउट करू. मला काय दिसत असेल तिथे, हे बॅकग्राऊंड खरंच खूप छान आहे. म्हणजे माझ्या अंगठीमध्ये रिफ्लेक्शन पण येत आहे त्याचे, हिरवे हिरवे असे. कूल फीचर बाय ॲपल. आणि तुम्हाला मी माझा रूम रिव्हील करायचा का नाही ॲक्च्युली, ते खूप घाण आहे आणि मी असे वरती वरतीच ठेवलेले आहे ते कपडे सगळे, म्हणून मला असं ठेवू वाटत नाही. आणि माझा चेहरा खरंच खूप काळा पडून गेला आहे, विथ रिस्पेक्ट टू माय हँड्स. कारण त्याच्यावर एवढं खास लक्ष दिलं जाऊ राहिलं नाही, आणि इथेही पिंपल्स येऊन गेलेत. वाल खेचायचा नतीजा आहे तो पुरा. कोणाला हात नाही लावू देणार मी आता माझ्या चेहऱ्याला, मी असा हात लावतो. ठीक आहे. मग आपण कुठे होतो. म्हटलं मला ते घ्यायचंय घ्यायचंय घ्यायचंय. मी बँकेत गेलो. मग बँकेत गेलो, त्यांना सांगितलं मस्त की, म्हटलंय पा दादा, असं एकदम गरीब तोंड करून, दादा म्हटलं ते होत नाही, ते करून द्या म्हटलं. काहीतरी सर सर बोलत होतो बरं पद्धतशीर. आणि आय किड यू नॉट,
मी डायरेक्ट तिथे असा गेलो. पद्धतशीर असं होतं. मग त्याच्यानंतर तिथे असं बसावं लागतं ना. तिथे मी लिटरली असा बसून गेलो होतो. असा, असा पद्धतशीर. म्हणजे आता इथे असं बसताय ना, तर इथे मी असा बसलो होतो. असं केलेलं आहे आणि मग त्याच्यावरती पाहतोय. कारण खुर्चीमुळे ते बसावं लागतं ना, तर पॉस्चर खराब होतं. पाठ दुखू शकते. त्याच्यामुळे म्हटलं मग त्याच्यावरती बसू आपण. काही विषय नाही. इथे मागे खुर्ची आहे. मी काही असंच नाही बसत आहे. मग मी बसलो ते करायला लागलो तिथेही 1 तास लागला. आणि शेवटी यार काय म्हणा त्यांचं पण ते एकदम सिनियर लेवलचे होते. त्यांनी जेव्हा निराश करून सण म्हणून दिलं ना मला, बेटा ते नाही होऊ शकत मध्ये ऑफलाईनच घे म्हणे तू. आणि जो राक्षसी आनंद माझ्या आईच्या तोंडावर होता तो खरंच बघायसारखा होता. माय मॉम्स लाईक आय ऑलरेडी टोल्ड यू ना, पण ऑफलाईनच घ्यायला पाहिजे होतं. मला एनग्रेविंग पाहिजे होती यार, त्याच्यासाठी ऑनलाईन घ्यायला पाहत होतो. दॅट्स अन एक्सक्लुझिव्ह थिंग. ओके, म्हणजे त्याच्या मागे तुम्हाला काहीतरी मेसेज लिहिता येतो. त्या मेसेज लिहायपर्यंतची प्रोसेस कशी होती त्याच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवू शकतो. ठीक आहे, मग मी विचार केला मस्त की म्हटलं आपला टॅबलेट घेत होता हा आपण, काही विषय नाही. आणि यार काय डोक्याला ताण आहे म्हटलं हा. शेवटी मग ऑफलाईन घेत आहे आम्ही. मी लिटरली काल पूर्ण दिवस घातला त्याच्यात. आजचाही पूर्ण दिवस गेला. आणि फायनल कन्क्लुजन काय आलं? बेटा, तुझी नेट बँकिंगचं काही खरं दिसत नाही म्हणे. मग एक काम कर तू ऑफलाईनच घेऊन टाक. यार मी स्पेशली बँक मध्ये गेलो तेवढ्यासाठी. म्हटलं काही तर होईल. काय काय काहीच होत नाहीये. मग बरी गंदी जीवावर येते. आणि मला पूर्ण राग येतोय. आणि तुमच्यापैकी काही लोकांना बघून कसं वाटत असेल माहिती का? अरे ही तर काय सिच्युएशन आहे यार, बिचारा कस काय याच्यासोबत असं झालं. आणि तो एक कॉमिकल वे असू पण शकतो, कारण फ्रेंड्स मध्ये जेव्हा तुम्ही एक एपिसोड बघितला असेल त्याच्यात एक कॅरेक्टर असतो, त्याला आहे ना पॅन्ट्स घालायच्या असतात, त्या खूप टाईट असतात. तर तो कसा करतो, त्या टाईट पॅन्ट त्याने घातलेल्या त्या असतात, मग तो काढतो कशा तरी, मग त्याला त्या परत घालावा लागतो. तेव्हा मग त्याची एकदम स्ट्रगल दाखवलेली आहे. तो डायरेक्ट चॉक टाकतोय, मग त्या खेचाल पाहतोय, लोशन बिशन लावून राहिला, मग त्या पॅन्ट खेचाल बघतोय, पण त्या वरतीच जात नाही. त्या सिच्युएशन मध्ये तो स्वतःला बघायला गेला तर त्याला कसं वाटतं की बा, अरे किती कठीण आहे हे. आणि हे जर दुसरे बघायला गेले तर त्यांना कसं वाटतं, हो किती फनी आहे. मग मी माझ्या सिच्युएशनला जेव्हा बघत होतो अशा दुसऱ्या च्या नजरियेने, तेव्हा मला वाटलं ही सिच्युएशन खरंच खूप फनी आहे. आणि तुमच्यापैकी खूप काही जण असत पण असतील की बा, लिटरली विचार करा ना यार, स्वतःला ठेवून बघा माझ्या जागेवरती. तुमच्याकडे पूर्ण पैसे आहेत जेवढ्यात तुम्हाला तुमची गोष्ट घ्यायची. आणि हा माझे हातही फुटून गेलेत. आता जसा जसा उन्हाळा येईल तसे तसे ते जास्ती फुटतील. पूर्ण सापाचं कातड होऊन जाईल आता ते. इट जस्ट पील्स ऑफ. आणि याच्यानंतर तर आता कपडे पण धुवायचे सडेल. नाही, साबण वापरायमुळे येऊ शकतं, नाही तर हँड वॉशचा कमाल येतो. ते सडेल मिस्टर मॅजिकचा हँड वॉश, त्याच्यामुळेही घाण होत असेल. आय एम पुटिंग अ लॉट ऑफ मॉइश्चरायझर, पण तरी काही घाण होत नाहीये. ठीक आहे. मग तेवढं बघायला गेलं त्याच्यानंतर म्हटलं यार काही करू म्हटलं आपण मस्त पैकी. तर काय काही नाही, उद्या परत तिथेच जायचं आहे जळगावला. आणि तिथून घ्यावं लागेल. माझं स्क्रीन सेव्हर चालू होऊन गेलं 5 साठी. ओके. मग आता उद्या जळगावला जाऊ आणि ऑफलाईनच घेऊ. आणि तुमच्यापैकी काही महाभागांना प्रश्न येत असेल की बा ऑफलाईन जर भेटता आहे, मग तू ऑनलाईन का बरं घेतोय? ऑनलाईन मध्ये मी जिथून मागवतोय तिथे एक स्पेशल गोष्ट असते. जर तुम्ही ऑनलाईन मागवले तर तुम्हाला ते लेट भेटतं, ते मी मान्य करतो. 5 किंवा 6 दिवस लागतात डिलिव्हरीला. वेअर हाऊसवरनं जेव्हा येतं ना तेव्हा त्याच्यावरती लेझर प्रिंट करून भेटते. फॉर एक्झाम्पल तुम्ही टॅबलेटसाठी जर स्टाईलस घेताय किंवा पेन्सिल ज्याला म्हणतात, तर त्याच्यावरती तुम्ही तुमचं नाव लिहू शकता, श्रद्धेश, पुढे असे 2 स्टार्स येऊ शकतात. ते किती एक्सक्लुझिव्ह वाईब येते यार. म्हणजे तुम्ही जर कोणती महाग गोष्ट घेताय आणि त्याच्यावरती तुमच्या नावाचे असे एनग्रेव्हिंग करून भेटते, ते किती छान वाटते. इवन तो आपण आपल्या घरात चमचे भांडे काही घेतो त्याच्यावरही स्वतःचं नाव लिहून घेतो. तर ही तर खूप मोठी गोष्ट आहे, याच्यात ऍक्च्युली एनग्रेव्हिंग भेटायलाच पाहिजे. तर त्याच्या हिशोबाने मी करत होतो. म्हणलं यार एनग्रेव्हिंग भेटून जाईल. डू यू नो अ सिक्रेट? ही एनग्रेव्हिंग फक्त ऑनलाईन मध्ये भेटते. तुम्ही ऑफलाईन कधी जर घ्यायला गेले, तुम्हाला एनग्रेव्हिंग नाही भेटत. अँड आय रिली वॉन्टेड दॅट एनग्रेव्हिंग या. तर उद्या मी माझं असं करी तोंड घेऊन उद्या जाणार आहे आता त्या रिटेलरकडे. त्यांना म्हणेल की बा यार हे बघा ना, मी तुम्हाला ब्लॅक मध्ये देतो, लागेल तर पण तुम्ही द्या ना प्लीज.
मला ब्लॅक मध्ये विकत घ्यावं लागेल ते. आणि हा, तुमच्यापैकी महाभाग ज्यांना वाटतंय नेट बँकिंगच का बरं, UPI करायचं, डेबिट कार्ड असतं. क्रेडिट कार्ड तर माझ्याकडे आहे नाही, ते ऑप्शन तर कट होऊन गेलं. डेबिट कार्डचं जेव्हा आलं एटीएमचं, तर एटीएम मध्ये लिमिट आहे दिवसाची काहीतरी 40,000. ती वाढून वाढून किती होत असेल? 75,000 ओनली, बस तेवढं, अजून काहीच नाहीये. ठीक आहे, ते झालं. त्यानंतर UPI जर आलं तर त्याची 1 लाखाची लिमिट आहे. आणि माझी परचेस जस्ट त्याच्यापेक्षा थोडी जास्ती आहे. थोडी जास्ती म्हणजे तुम्ही समजू शकता, ऑलमोस्ट लाईक 30,000 किंवा 30,000 नाही, 30 ते 40% आसपास जास्ती, म्हणजे जी ऑफिशियल लिमिट आहे त्याच्यापेक्षा. म्हणजे ऑलमोस्ट मला ते काहीतरी महाग पडत आहे. तर मला ते घ्यायचं आहे, तर मी आता उद्या बोलून बघेल जळगावच्या शॉपवाल्यांशी. हे बघा ना, मी काय म्हणतो, मी तुम्हाला आहे ना पैसे देतो पूर्ण, आणि त्याच्यावरती अजून 2,000 देऊन देईल. तुम्ही तुमचं कार्ड वापरून घ्या ना तिथे, मग करून द्या ना प्लीज. काय वाटतं तुम्हाला, मला एनग्रेविंग भेटेल का? मी ऑलमोस्ट 1 महिन्यापासून थांबलो होतो यार. नाही, मी पहिलेच घेऊन घेतला असता ते, माझा जो टॅबलेट घ्यायचा होता तो. मी लिटरली माझ्या फोनचं वॉलपेपर लावून ठेवलंय ते असं, की बुवा आपण हे घेतोय. आणि माझ्या अकाउंटमध्ये रोज मला पैसे दिसतात, की बुवा आहे, ऑर्डर नाव कर, ऑर्डर नाव कर, पण तरी नाही करता येते. पहिले माझे पेपर येऊन गेले थर्ड क्लास पटक, सेकंड सेशनलची परीक्षा. आणि ती त्यांनी कशी गेली माहिती का? ती लवकर होणार होते, ते होऊन गेले पोस्टपोन. आणि त्याच्या पहिले काय थर्ड क्लास आला अशी, ते इंग्रजीचं काहीतरी आलं होतं यार, कम्युनिकेशन स्किल्सची ती मास्टर क्लास होती. त्याच्या पहिले काहीतरी ते थर्ड क्लास अजून हे होतं, ते ऍप्टी बद्दलचं. त्याच्यात टाइमपास झाला. आणि अटेंडन्स इज कंपल्सरी, 500 रुपये फाईन आहे, यू एन त्यू. आणि कोण थर्ड क्लास मास्तर आहे? आता एवढं मोठं पोरग होऊन गेलंय तरी घरी मेसेज जातो, हा ही गोष्ट जी ना ती इम्पॉर्टंट आहे, याच्यामुळे तुम्हाला रिपरकेशन भरावं लागतील, आणि आम्ही अशी करताय आणि तशी करताय. माय बाप म्हणतात, हा, गेला मग कॉलेजला. नाही मम्मा, आज तर काही इच्छा नाही. जाय गुच्चाप, रिकामचोट बोर नाही मारायचं इथे. हा, मग तुमची ती वर्कशॉप होते, मला येता येते. कुठे मेसेज येतात ते दिसत बी नाहीये, ब्लॉग बी उरायले नी. आणि एक दिवशी कसं झालं माहिती का, रोज दिवशी आपण कॉलेजला जातो बरं, पद्धतशीर कॉलेज बी करतो. एकच दिवशी झालं फक्त, एकच दिवशी फक्त मी पिक्चरला गेलो होतो. त्या दिवशी कम्युनिकेशन स्किल्सचं लेक्चर होणार होतं, ते लेक्चर झालं नाही. आणि मग माझ्या घरी मेसेज गेला, आणि माझी मम्मी मला म्हणते, काय वेळा असतंय, कम्युनिकेशन स्किल्सचं लेक्चर होतं ना. हे, काही नव्हतं मम्मी आज. मला तर मेसेज आलाय. काय मेसेज आलाय? की आपलं पल्ले आज ऍबसेंट होतं. मग मी तिथून स्क्रीनशॉट टाकून पाठवतोय मम्मीला, बघ माझी अटेंडन्स 90%, हा स्क्रीनशॉट टाकते ना. माझ्या पल्ल्याची अटेंडन्स 90% आहे, माझ्या पल्ल्याला गरज नाही आहे, 80%ची अटेंडन्सची लिस्ट राहते, माही 90 राहून बिघरी मेसेज गेला होता. बराच होऊन गेला ते. आता कसं घरच्यांना सांगता येईल. पाय ते डुप्लिकेट राहता मेसेज, त्यांच्यावरती लक्ष द्यायचं नाही, म्हणजे पुढच्या जेव्हा मी खरंच ऍबसेंट असेल, तेव्हा मला तर घरच्यांना सांगता येईल ना, हे ते डुप्लिकेट मेसेज आहे, त्याच्यावर लक्ष नाही द्यायचं मम्मा. आणि सेकंड सेम पासून अजून स्ट्रिक्ट करणार आहेत ते. तेवढ्यासाठीच मी टॅबलेट घेतोय, की बुवा. हा, आणि हा माझा सेल्युलर व्हेरियंट आहे बरं. म्हणजे त्याच्यात मला डायरेक्ट सिम कार्ड टाकता येईल. हे थर्ड क्लास भिकारी धंदे सुटून जातील. हे हार, जिथे गेलं तिथे वायफाय शोधा, वायफाय शोधा, वायफाय शोधा, वायफाय शोधा. नाही तर 5G अनलिमिटेड वाला पॅक मारून ठेवला, त्याच्याने रिचार्ज करा, त्याच्याने हॉटस्पॉट द्या, मग ते कुठं चालू करा, किती फ्रिक्शन येऊन ना आता. ह्याच्यात डायरेक्ट नो फ्रिक्शन असेल, डायरेक्ट. मी तर म्हणतो माझ्या टॅबलेटचा हॉटस्पॉट मी माझ्या लॅपटॉपला देत जाईल मस्तपैकी. आणि आय नो की ही जी रँट चालू आहे ही एकदम अननेसेसरी वाटू शकते तुमच्यापैकी काही लोकांना. बरं, पण तुमच्यापैकी काही लोक आहेत जे की शेवटपर्यंत बघतायत, विच मीन्स लाईक यू आर समवॉट इंटरेस्टेड इन हॅव्हिंग अ कॉन्व्हर्सेशन विथ मी. तर तुम्ही भेटू शकता कॉलेजला, ऑलमोस्ट 10 किंवा 12 तारखेला मी जॉईन करणार आहे परत. तोपर्यंत मला घरीच राहायचं आहे, आणि दिवस माझा खूप प्रोडक्टिव्ह जातात बरं घरी. सकाळी मी उठतो ऑलमोस्ट 9 किंवा 10च्या आसपास. रात्री झोपायला मला 12 किंवा 1 वाजून जातात ऑलमोस्ट. 10 पासून ते 1 पर्यंत मी काहीतरी क्लासेस करतो, त्याच्यानंतर दिवसभर गाणे ऐकतो आणि फिरतो. ऑलमोस्ट माझ्या 10,000 16,000 स्टेप्स होतात रोजच्या रोज. जे की मला कमी करायचं आहे सध्या. मी आता पुस्तक वाचता वाचता चालायचा प्रयत्न करणार आहे. मी एक बुक सुद्धा वाचली, द आर्ट ऑफ गुड लाईफ.
त्यानंतर मग स्टील लाईक अन आर्टिस्टचे 2 चॅप्टर झाले. एक स्टोरी टेलिंग बद्दल होतं आणि एक स्वतःचा इंट्रोडक्शन कसं द्यायचं त्याच्याबद्दल होतं. मग मी कोर्सेरावरती एक कोर्स बघितला ईशांत शर्माचा. आता व्हिडिओ आला होता त्याच्यात त्याने सांगितलं होतं की बा रायटिंग बद्दलचा कोर्स आहे म्हणे कोणता तरी. दिस विल मेक यू अ गुड रायटर. आणि आय नो द हेअरस्टाईल्स नॉट लुकिंग ग्रेट. ओके, मला केस कापायची गरज नाही आहे. दॅट मॉमा अप्रूव्ड. ओके. माझी मम्मी मला बोलत होती, बाळा तुला वाटत नाही का नाही केस कापायची गरज आहे बा. मम्मी बोललो, नाही मम्मा, अजून तर टाइम आहे. अँड माय मॉम गोज लाईक, हा ना, अजून 3 महिने कापायची काही गरज नाही ना. मी एवढं ऐकलं आणि मी लगेच हेडफोन घालून घेतले. म्हटलं बस आता तू बोलली ना की बा 3 महिने कापायची गरज नाहीये, मी नाही कापणार. अरे जाऊ आता, फेब्रुवारी टाइम, मार्च मध्ये कटिंग करायची, ताणच नाही काय सडा रे काही. तर उद्या मला जायचं आहे जळगावला. मला भेटायला पाहिजे, एनग्रेविंग भेटायला पाहिजे. यार साधा वाला तर कुठेही भेटून आता असं मग त्याच्यात एक्सक्लुझिव्ह फील काय. माझे सफेद बाल चमकताय. यस यस. का ग्रीन स्क्रीन आहे ती. लेट्स डबल चेक. नाव फॉर द रूम रिव्हील. दिस इज माय रूम. दिस इज वॉट इट लुक्स लाईक. पोर्ट्रेट केलेलं आहे म्हणून मागचं ब्लर होत असेल तर हे काढून टाकू. हे बघा, इकडे माझी बॅग आहे जुनीवाली, त्याच्यानंतर बाजूला नवीन बॅग आहे. आणि अजून जर बघायचं असेल तर दिस इज हाऊ इट लुक्स. इट इज व्हॉट इट इज. इट हॅज अ लॉट ऑफ शॉर्ट्स. लेट्स जस्ट ब्लर इट. आणि बॅकग्राऊंड तर आपलं, बाळा मला त्याच्यात सिलेक्शन करू द्या. ओके, हे वाला बॅकग्राऊंड जास्ती छान वाटतंय त्याच्यापेक्षा. ओके, रूम रिव्हील पण होऊन गेलेला आहे. आणि आय जस्ट लुक गुड. आय नो दॅट शिट. यार आज दाढी बिडी केलेली मस्त आहे की. आज अचानक दाढी करायचं मन झालं. नाही तर मी दाढी करणार नव्हतो, म्हटलं 10 किंवा 12 तारखेलाच करू म्हटलं दाढी, पण करून घेतली आता. जाऊ द्या, काही विषय नाही. त्याने काय लावलंय आणि काय नाही माझ्या तोंडाला मला काहीच माहित नाही. त्याने कमीत कमी 2 वेळा क्रीम लावला काहीतरी, त्याच्यानंतर 4 वेळा तोंड धुतलं, पावडर बी लावून दिली. आणि अशी पावडर कोण लावतं यार, इथून डायरेक्ट त्याला अक्षरशः बोलावं लागायचं, बाळा, भावा, तू इथे डोळ्यांना असं नको करूस रे. मी आता इतक्या वेळचा व्हिडिओ बनवतोय आणि यू माइट बी स्किपिंग इट अ लॉट अँड आय डू नॉट केअर अबाउट इट anyways. But how's the fit looking? Just tell me in the comments, or you can always DM me on Insta. अरे यार, असं दाखवू आता. बॅकग्राऊंड काढू द्या, थांबा. ओके, इकडे मागे आली. अरे यार, how do I make this feel good? Like, come on, स्टुडिओ लाईट काढली तर बघा किती फरक पडतो. हम्म. Does this look good? This is taking a lot of effort. आता दिसतंय परफेक्ट. छान वाटतंय का सांगा बरं मला. आणि वाटत असेल तर म्हणजे कसं आहे, असं रात्री फिरायला कुठे जायचं गेलं, असं कोणी सोबत असलं नाही तर नाईट वॉकला जायसाठी मस्त आहे ना इथं. म्हणजे कसं त्रास नाही बा काही. कारण यार एवढं फॉर्मल घालून जा त्याच्यात पण असं होतं की बा अचानकच विषय निघतो की हे असे ट्रॅडिशनल कपडे इतके छान नाही दिसत, ते ओव्हर साईजच चांगले वाटतात. तर मग दिस इज ओव्हर साईज एनिवेज. ही खालची जी ती स्लिम फिट पॅन्ट्स आहे. आणि इट्स जस्ट पीटर इंग्लंड, व्हॉट कॅन यू से. माझ्याकडे जुनं होतं युनिव्हर्सिटीचं याच्यातलं, पण त्याच्यात ते मटेरियल थोडं जाड होतं. आणि ते जाड राहिलं तर मग कसं थंडी वाजत नाही. लेट मी जस्ट चेंज द बॅकग्राऊंड. जाड राहिलं तर कसं थंडी वाजत नाही असं आपल्याला वाटतं, पण ते लय जड पडायचं अंगावरती मला. मग मी कसं केलं, म्हटलं हे हे मटेरियल ॲक्च्युली थिन आहे, पण याच्यात इतकी थंडी वाजत नाही. आणि मी ओव्हर साईजमध्ये घेतलेलं आहे, म्हणजे मला मीडियम लागतं तर लार्ज घेऊन टाकलंय. साईज
I can't even see it. Come on. हो लार्जच आहे. ठीक आहे, मी आरशात बघत होतो इकडे. लार्जच आहे ते, काही विषय नाही. मग बस. I really want that engraving. खूप नैराश्य झालंय डायरेक्ट. मी म्हणजे इतका विचार केला होता त्या एनग्रेविंग बद्दल, काय लिहू काय नको लिहू. म्हणलं मस्त लिहू आपण, पण दॅट्स जस्ट नॉट द केस. आणि माझा आवाजही याच्यात फाटू शकतो, नाही तर पंख्याचा आवाज कंटिन्यू येतोय असंही वाटू शकतो, पण नाही तर कायच करणार आहे. दिस वॉज कम्प्लिटली अनस्क्रिप्टेड व्हिडिओ. आणि मी याच्यात आय एम ट्राईंग टू हॅव अ कॉन्व्हर्सेशन. आय एम जस्ट बोरिंग, व्हॉट कॅन यू से. आणि हा, मी इंग्लिश ची प्लेलिस्ट सुरू करायचा विचार करतोय. म्हणजे मी तुम्हाला इंग्रजी शिकवेल बघ त्याच्यात असं. माझा फोन, माय फोन. यार किती छान आहे. म्हणजे अशी खुर्ची आणताना दिसत नाही. खुर्ची दिसते ना. ब्रो, इट्स जस्ट अमेझिंग. अमेझिंग. आता याच्यात व्हॉइस आयसोलेशन नावाचा एक फीचर आहे, त्याच्यामुळे माझा आवाज किती आला किती नाही त्याची मी गॅरंटी घेत नाही. सध्यापर्यंत आपण इथे 20 मिनिटापर्यंत व्हिडिओ होऊन गेलाय. मी याच्यात कटिंग वगैरे काहीच नाही करणार आहे, तर मग बंदच करून देऊ, काही विषय नाही. मला एनग्रेविंग भेटेल का, काय भेटतं तुम्हाला, खरं खरं सांगा ना. माझ्याकडे आहेत यार पैसे, मला तरी ती गोष्ट विकत नाही घेता येत आहे. एसबीआय चूतिया बँक आहे एकदम. आय मीन आय गेट इट की सिक्युरिटी रिझन साठी ते एवढं मोठं ट्रान्झॅक्शन करू देत नसतील, पण यार प्लीज यार. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग एवढीच फॅसिलिटी आहे फक्त. बस. ना यूपीआय आहे, ना चेक आहे, ना कॅश आहे. मी कसं म्हणतोय त्यांना, कस्टमर केअरवाल्यांना, मी काय म्हणतो म्हटलं, सर तुम्ही एक काम करा, मी तुमच्या ऑफिशियल ऍपल स्टोअरला येतो, बीकेसी मुंबईला, तिथे येतो, तिथून परचेस करून घेतो, एनगेरिंग करून देतो, तुम्हाला बाकी मी कॅश मध्ये टाकून देतो, बाकी नंतर ती. नो सर, एक्चुअली आपको ऑनलाइन ही पेमेंट करना पड़ेगा, वहां पे भी वो आपको लिंक ही रिडायरेक्ट करेंगे, आपको कैश तो नहीं देने देंगे. I'm like, what the fuck? Why is it so damn hard for me to buy shit? Even if I have money. बेंचोत, म्हणजे मी सांगतो, तिथे ईएमआयचं जे ऑप्शन आहे ना, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वाले ईएमआयचं, ते एकदम लगेच आहे. त्याला फक्त 5 का 10 हजार रुपये लागतात. त्याच्यात तुमची ईएमआय बी चालून जाते, ते सगळं होऊन जातं. आणि इथे एक माणूस बसलेला आहे, त्याला फुल पेमेंट करायची आहे, तिथे टाइमपास होतोय. किती थर्ड क्लास आहे ते. असो का, मस्त, काही विषय नाही. मला भेटून मला पाहिजे यार. चला मग तोपर्यंत. नाही, इथेच कार नाही, इकडचं आहे. शिवगड दिसतोय का? दिस इज द स्कार. शिवगड